उदय सामंतांना सुद्धा स्वतःची खुर्ची टिकवणं हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे। कोणत्याही पक्षात जाऊ दे, माझी खुर्ची टिकली म्हणजे मी टिकलो। स्वतःचा ड्रीम मंत्रीपद मिळवणं दुर्दैवाने उदय सामंत काय किंवा तिथे केसरकर काय दोन्ही सत्तेचे लाचार आहेत। कोकणचं वाटोळं झालं तरी त्यांना त्याचं देणं घेणं नाही, स्वतःचे पोट भरलंय मस्तपैकी, यामध्ये ते सुखी आहेत। म्हणून माझी त्यांना विनंती आहे, तुम्ही खऱ्या अर्थाने जर कोकणचे तारणहार म्हणायचा प्रयत्न करत असाल त्या JRच्या विरोधात रस्त्यावर उतरा, नाही तर तुम्हाला घराई फसवण्याचं काम कोकणवासी करतील। हो ना, 100% होणार। पण हा विकास आराखडा बनवत असताना रिझर्वेशन टाकलं जाणार ही मोठी धोक्याची घटना आहे। रावसाहेब सिंधा आचारसंहितेला आग्रह करणार नेमकं काय? नाही ह्या उद्या आम्ही परवाच करू, बरोबर ना बंडेचे राजू? सोमवारी करणार तसं मग सोमवारी पालकमंत्री महोदयांना निवेदन हे द्या, आमंत्रण द्या होळीच्या कार्यक्रमात आवर्जून येण्यामध्ये, JRच्या होळीमध्ये। भाई सध्या रामदासभाई अतिशय आक्रमक झालेले तरी पण तुम्हाला आता निवडणूक आहे वाटत असेल? नाही, रामदासभाई हा थैथाट करणारा देवचा आहे, बाकी काय होत नाही। भास्कर जाधव नाराज आहे अशी चर्चा आहे, त्याची चर्चा तुमची झाली आहे? भास्कर शेठ यांच्याशी ह्याच विषयावर सकाळीच माझी चर्चा झालेली आहे आणि त्यांनाही मी सांगितलेलं आहे, तुम्ही नगरविकास खात्याचे मंत्री होता, खूप अभ्यासू व्यक्तिमत्व भास्कररावांकडे आम्ही पाहतो, त्यांना मी विनंती केलेली आहे ज्यांचा 100% अभ्यास करून कोकणवर होणारे दुष्परिणाम सुद्धा तुम्ही सुद्धा मांडा असे विनंती केलेली आहे। नाही, नाराज नाही, उद्या त्यांनी सामुदायिक आपल्या कार्यकर्त्यांसाठी भोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। नाराज नाही पण शांत झाले त्या गुहागरनंतर भास्करराव काय म्हणते, त्यात पत्रक पण काढलंय नाही, काहीतरी वाचलं आम्ही व्हॉट्सअपवर। आणि ज्या पद्धतीने भास्करराव जाधव यांची मी निंदा नालस्ती म्हणत नाही, पण ज्या विकारी वृत्तीने त्यांच्यावर जी टीका केलेली आहे दळभद्री लोकांनी, ही महाराष्ट्राला शोभा देणारी नाही, हिंदू संस्कृतीला शोभा देणारी नाही, भारताच्या कोणत्याही धर्मियांना शोभा देणारी नाही। आणि त्यामुळे भास्करराव नक्कीच त्यांचे मनामध्ये दुःखी असतीलच, पण हा हरणारा शेर नाही आहे। भास्करराव म्हणजे पळून जाणारा शेर नाही आहे, ते त्याचा उट्ट काढणार आणि ज्यानी ज्यानी विकार म्हणजे घाण ओकलेली आहे स्वतःच्या तोंडातून त्याला चांगला सुसंस्कृत शब्दामध्ये नक्कीच ते उत्तर देतील। 100% उभे राहिलेलो तर आम्ही त्या समोरच्या माणसांचा जो काय पंचनामा करायचा तो केलेला आहे आणि भास्कर जाधव सक्षम आहे, तेच आमच्या पाठीशी नेहमीच उभे राहतात। त्यामुळे भास्कररावांच्या पाठीमागे 100% शिवसेना आहे हे माननीय उद्धव साहेबांनी त्याच दिवशी सांगितले। भाई तुम्ही केंद्रात काम करता पण एक नक्कीच झाली आपल्या जे काही थोडे कोकणातले आमदार खासदार ते आमदार त्यांना कोणाच्या काय लक्षात आलं नाही? दुर्दैवाने लोकप्रतिनिधींना यांची बातमी कळू दिली नाही, पण जे मंत्री आहेत इथले रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण कदाचित त्या कॅबिनेटमध्ये झोपा काढत होते, 100% झोपा काढत होते। आणि मग आपण कोणती घोडचूक केली हे लक्षात आल्यानंतर त्या दिवशी थोडीशी पोपटपंची पालकमंत्री उदय सामंतांनी केलेली आहे। पण ह्या हिम्मत असेल आणि खऱ्या अर्थाने सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत स्वतःला म्हणत असतील रत्नागिरीचे आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण तुम्ही कोकणवासी म्हणत असाल तर ह्या JRला जाहीरपणे विरोध करा, JR जाळून टाका हिम्मत असेल तर, नाहीतर पालकमंत्र्यांच्या घराच्या समोर पण जाऊन आम्हाला हा JR जाळावा लागेल। आणि काय अशी गरज पडली होती? महाराष्ट्रामध्ये 34 जिल्हे आहेत, त्याच्यामध्ये संभाजीनगरला गेले नाहीत, पुण्याला गेले नाहीत, नागपूरला गेले नाहीत, कोकणातल्या 4च जिल्ह्यांवर असं बंधन आणायचं यासाठी नेमकं काय विशेष करणार आहे तुम्ही? काय अशी गरज पडली की कोकणवर हे सगळे निर्बंध आणण्याची? कसं गेलो पश्चिम महाराष्ट्रात गेले नाही, विदर्भात गेले नाही, ठाण्यात पण नाही, कोकणात गेलं तर धाडस कसं गेलो निर्णय घेण्याचं धाडस? माझ्या माहितीप्रमाणे
मगाशी मी 2 कारणं तुम्हाला सांगितलेले आहे. एक रिफायनरी महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे आणि वाडवळमध्ये सुद्धा तेवढंच मोठं प्रोजेक्ट आहे. ह्या 2 प्रोजेक्ट उभारणं हे त्या जमिनीच्या दलाली करणाऱ्या भूमाफियांचं ड्रीम प्रोजेक्ट आहे. पण त्याचबरोबर मोपा एअरपोर्ट आल्यानंतर पूर्णपणे गिळंकृत केलेला दोडामार्ग तालुका, वेंगुर्ला तालुका हा परप्रांतीयांनी ज्या पद्धतीने गिळंकृत केलेला आहे, स्थानिकांना हद्दपार करून, अगदी त्याच पद्धतीने यापूर्वी सुद्धा देवगडला हिरानंदानी आलेले आहे, देवगडला दिवाण बिल्डर आलेले आहे, रत्नागिरीमध्ये सुद्धा अनेक परप्रांतीय आलेले आहेत. ह्या सगळ्यांना तिथे त्यांचं बस्तान ठोकावून द्यायचं आहे. हिजरी कामं असली तर आहेत जे विरोधात उभे राहिलेले आहेत त्यांच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे राहिलेलो आहोत. आज ज्या गुजराती आणि मारवाडी धनिकांसाठी ही रिफायनरी होऊ इच्छिते त्यांच्या जागेला करोडो रुपयाचा भाव देऊन, कारण 5 लाख रुपये एकरमध्ये घेतलेली जमीन आज तिथे 1 करोड रुपये MIDCच्या माध्यमातून त्या धनिकांना दिले जाणार आहे. आणि म्हणून कमीत कमी 10,000 कोटी रुपये त्या रिफायनरीच्या माध्यमातून ज्यांनी जमीन घेतलेले त्या भूमाफियांना आणि त्यांच्या दलालांना देण्याचं जे कपट कारस्थान होतं, हे कपट कारस्थान रिफायनरीच्या विरोधात लढा देणाऱ्या ग्रामस्थांनी आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या आम्ही सर्वांनी उद्ध्वस्त केलेलं आहे, होऊ दिलं नाही. दुर्दैवाने जर हे प्राधिकरण अंमलात आलं तर रत्नागिरीमधले जे गावं 722 गावं आहेत रत्नागिरीतली आणि 284 सिंधुदुर्गमधली, बारसूला सुद्धा रिफायनरीच्या या प्राधिकरणाच्या माध्यमातून अधिग्रहित केलं जाईल. संपूर्ण बारसू, देवाचे गोठणे हे सगळे गाव ते एका रात्रीत अधिग्रहित करतील आणि तिथे रिफायनरीचं जो त्यांचं स्वप्न आहे ते साकार करण्याचं काम ते करतील. ही भीती तर मला आहेच. आणि ह्यात अशाच म्हणजे देवगडला आलेले हिरानंदानी, त्याच्या पलीकडे असलेले दिवाण बिल्डर, त्याच्या पुढे गेल्यानंतर अजून वेगवेगळे मोठे मोठे बिल्डर, आज दोडामार्गला गेल्यानंतर पूर्ण दिल्ली हरियाणी, आज सह्याद्री पट्ट्यामध्ये गेल्यानंतर अदानी, ह्या सगळ्याने अदानी, हिरानंदानी, गोदानी ह्या सगळ्यांच्या घशात ही आमची कोकण भूमी घालण्याचं कपट कारस्थान ह्या GRच्या माध्यमातून होत आहे. दुसरं महत्वाचं असं आहे की वाढवणला सुद्धा बंदर होता कामा नये, ही मागणी तिथल्या मच्छीमारांची आहे. 10 ग्रामस्थांची आहे. 10 गावातला संपूर्ण गाव वाढवण बंदराच्या विरोधात एकवटलेला आहे. आज केवळ आणि केवळ मोदी साहेबांचं स्वप्न वाढवण बंदराचं साकार व्हावं म्हणून पालघरचे ते सगळे गाव या प्राधिकरणाच्या मध्ये घेतले गेलेले आहेत. म्हणून धनिकांचे प्रोजेक्ट होण्यासाठी कोकण भूमी उद्ध्वस्त करण्याचं कपट कारस्थान ज्या महाराष्ट्राच्या शिंदे सरकारने या GRच्या माध्यमातून आखलेलं आहे, त्या शिंदे सरकारला धडा शिकवण्याचं काम कोकणची जनता करेल. पण आम्ही सुद्धा या विरुद्ध प्राणपणाने लढू, या GRची होळी करू आणि कोकण वाचू. धन्यवाद. रावसाहेब, आता वारबावला जर सिडकोने रिझर्वेशन टाकलं, भाटेला सिडकोने रिझर्वेशन टाकलं, तर तिथल्या स्थानिक घरं जी आहेत, जी मोडकळी झालेली आहेत, पिढ्यानपिढ्या राहणारी, ते त्यांना परवानगी देणार नाहीत. कारण तिथे त्याची नवीन विकास नियमावली अंमलात येणार आहे. विकास परवानगीचे नियंत्रण करण्यास्तव सिडकोने प्रत्येक जिल्ह्याकरता स्वतंत्र नियोजनकारांचे कार्यालय अतिशीघ्र स्थापित करणे आवश्यक आहे. त्यांचं दुकान सुरू होणार अतिशीघ्र. आणि सिडकोचं एकदा चालू झालं कार्यालय की कायद्याने काम तिथे चालतं. कायद्याने काम करा ही जी म्हण आहे, तो अनुभव सिडकोच्या कार्यालयामध्ये खूप मोठ्या प्रमाणात येईल. त्यामुळे गोरगरिबांना न्याय मिळणं
हे सिडकोच्या कार्यालयामधून कदापि शक्य नाही. कोकण वासियांच्या मुळावर आलेला 4 मार्च 2024चा जो GR आहे हा कोकण उद्ध्वस्त करणारा GR आहे. दिल्लीश्वरांच्या आज्ञेने दिल्ली आणि हरियाणाच्या धनिकांचा भर करणारा GR आहे. त्यामुळे कोकणच्या विकासावर येणारा हा GR आम्ही कदापि अंमलात आणू देणार नाही. किंबहुना येत्या 2 दिवसामध्ये संपूर्ण कोकण किनारपट्टीवर खास करून मी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये सांगेन ह्या GR ची होळी शिवसेना आणि आघाडी इंडिया आघाडीच्या पक्षाच्या वतीने GR ची होळी करणार आणि कोणत्या परिस्थितीमध्ये आम्ही ह्या GR ची अंमलबजावणी होऊ देणार नाही. आमचं कोकण हक्काचं कोकण ज्या पद्धतीने देवाधर्मांच्या आशीर्वादाने जे कोकण चाललेलं आहे हे त्या कोकणला समृद्धीकडे नेण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. त्यामध्ये कोणती आम्हाला परदेशी सल्लागाराची आणि परदेशी सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या नवीन नियमाची अंमलबजावणी करण्याचं धारिष्ट जर या शिंदे सरकारने केलं त्या शिंदे सरकारला धडा शिकवण्याचं आम्ही नक्की ठरवलेलं आहे. दुसरं अजून एक असं आहे की रिफायनरीमध्ये या शिंदे सरकारचा आणि देवेंद्र फडणवीसांचा जीव अडकलेला आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या आणि त्यांच्या पाठीशी आम्ही ज्या पद्धतीने भक्कमपणे उभे राहिलेलो आहोत. माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब असतील, काँग्रेसचे माननीय नाना पटोले असतील, माननीय शरद पवार साहेब असतील, या तिन्ही प्रमुख नेत्यांनी रिफायनरी ग्रस्त जे आहेत जे विरोधात उभे राहिलेले आहेत त्यांच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे राहिलेलो आहोत. आज ज्या गुजराती आणि मारवाडी धनिकांसाठी ही रिफायनरी होऊ इच्छिते त्यांच्या जागेला करोडो रुपयाचा भाव देऊन, कारण 5 लाख रुपये एकरमध्ये घेतलेली जमीन आज तिथे 1 करोड रुपये MIDCच्या माध्यमातून त्या धनिकांना दिले जाणार आहे. आणि म्हणून कमीत कमी 10,000 कोटी रुपये त्या रिफायनरीच्या माध्यमातून ज्यांनी जमीन घेतलेले त्या भूमाफियांना आणि त्यांच्या दलालांना देण्याचं जे कपट कारस्थान होतं हे कपट कारस्थान रिफायनरीच्या विरोधात लढा देणाऱ्या ग्रामस्थांनी आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या आम्ही सर्वांनी उद्ध्वस्त केलेलं आहे, होऊ दिलं नाही. दुर्दैवाने जर हे प्राधिकरण अंमलात आलं तर रत्नागिरीमधले जे गावं 722 गावं आहेत रत्नागिरीतली आणि 284 सिंधुदुर्गमधली, बारसूला सुद्धा रिफायनरीच्या या प्राधिकरणाच्या माध्यमातून अधिग्रहित केलं जाईल. संपूर्ण बारसू, देवाचे गोठणे हे सगळे गाव ते एका रात्रीत अधिग्रहित करतील आणि तिथे रिफायनरीचं जो त्यांचं स्वप्न आहे ते साकार करण्याचं काम ते करतील. ही भीती तर मला आहेच. आणि ह्यात अशाच म्हणजे देवगडला आलेले हिरानंदानी, त्याच्या पलीकडे असलेले दिवाण बिल्डर, त्याच्या पुढे गेल्यानंतर अजून वेगवेगळे मोठे मोठे बिल्डर, आज दोडामार्गला गेल्यानंतर पूर्ण दिल्ली हरियाणी, आज सह्याद्री पट्ट्यामध्ये गेल्यानंतर अदानी, ह्या सगळ्याने अदानी, हिरानंदानी, गोदानी ह्या सगळ्यांच्या घशात ही आमची कोकण भूमी घालण्याचं कपट कारस्थान ह्या GRच्या माध्यमातून होत आहे. दुसरं महत्वाचं असं आहे की वाढवणला सुद्धा बंदर होता कामा नये ही मागणी तिथल्या मच्छीमारांची आहे. 10 ग्रामस्थांची आहे. 10 गावातला संपूर्ण गाव वाढवण बंदराच्या विरोधात एकवटलेला आहे. आज केवळ आणि केवळ मोदी साहेबांचं स्वप्न वाढवण बंदराचं साकार व्हावं म्हणून पालघरचे ते सगळे गाव या प्राधिकरणाच्या मध्ये घेतले गेलेले आहेत. म्हणून धनिकांचे प्रोजेक्ट होण्यासाठी कोकण भूमी उद्ध्वस्त करण्याचं कपट कारस्थान ज्या महाराष्ट्राच्या शिंदे सरकारने या GRच्या माध्यमातून आखलेलं आहे त्या शिंदे सरकारला धडा शिकवण्याचं काम कोकणची जनता करेल. पण आम्ही सुद्धा या विरुद्ध प्राणपणाने लढू, या GRची होळी करू आणि कोकण वाचू. धन्यवाद. रावसाहेब आता
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.